नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण इयत्ता 9वीचा मॅथ्स फर्स्टमधील पहिला चॅप्टर सेट्स याच्यातला प्रॅक्टिस सेट 1.2 शिकणार आहोत. याच्यातला पहिला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट, जस्टिफाय युअर आन्सर. याच्यातले इक्वल सेट कोणते आहेत आणि कोणते नाहीत ते सांगायचे विथ रिझन. आता इथं पहिला आहे x such that a is equal to x such that 3x minus 1 is equal to 2. आता हे आपण साईडला घेऊन सोडवूया. 3x minus 1 is equal to 2. तर हे जर सॉल्व केलं आपण तर 3x is equal to हा 2 minus 1 चा प्लस 1, तर 3x is equal to 2 plus 1 3. Therefore x is equal to 3 upon 3. x is equal to आला 1. म्हणजे या सेटमध्ये काय येणार आहे, फक्त 1. बी सेट कसं आहे, x such that x is a natural number but x is neither prime nor composite. म्हणजे प्राइम नाही आणि कॉम्पोजिट नाही, मूळ नाही आणि संयुक्त नाही, अशी संख्या कोणती, फक्त 1 ही संख्या मूळ हे नाही आणि संयुक्त नाही. सी सेट असा आहे, सी इज इक्वल टू x such that x belongs to n, म्हणजे x is नॅचरल नंबर, x ही नैसर्गिक संख्या आहे आणि x इज लेस दॅन 2, म्हणजे 2 पेक्षा लहान आणि नैसर्गिक संख्या कोणते, फक्त 1. सी मध्ये काय आला, फक्त 1. ए मध्ये 1 आहे, बी मध्ये 1, सी मध्ये 1, म्हणजे ए बी सी आर इक्वल सेट्स. देयरफॉर इथे लिहायचं ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, मीन्स सेट्स ए बी सी आर इक्वल सेट्स. दुसरा एक्झाम्पल आहे, डिसाइड वेदर सेट ए अँड बी आर इक्वल सेट्स, गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. आता इथं सुद्धा हे झालं, 2 झाले पूर्ण. तिसरा क्वेश्चन तोच आहे, डिसाइड वेदर ए अँड बी आर इक्वल सेट्स, गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. त्यातला पहिला आहे ए इव्हन प्राइम नंबर. ए मध्ये आहे इव्हन प्राइम नंबर्स. ए मध्ये आहे इव्हन प्राइम नंबर्स. मग आता हा बी मध्ये आहे x such that 7x minus 1 is equal to 13. आणि आपल्याला काय चेक करायचं आहे, डिसाइड वेदर ए अँड बी आर इक्वल सेट्स, गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. आता ए मध्ये आहे इव्हन प्राइम नंबर्स. आता इव्हन प्राइम नंबर म्हणजे कोणता येते बघा, इव्हन पाहिजे आणि प्राइम पाहिजे. आपल्या प्राइम नंबर्स माहिती आहेत 2 3 5 वगैरे असे, त्यातला इव्हन कोणता आहे 2 3 5 7, त्यातला इव्हन फक्त आहे 2, म्हणजे ए मध्ये येणार 2. आणि बी काय आहे पहा, x such that 7x minus 1 is equal to 30. आता हे जर आपण साईडला सॉल्व केलं, 7x minus 1 is equal to 30, तर 7x is equal to 30 minus 1 चा प्लस 1, 7x is equal to 13 plus 1 14, x is equal to 14 upon 7. Therefore x is equal to 14 ला 7 डिवाइड केले येणार 2, 7 1 7 7 2 14, म्हणजे बी मध्ये सुद्धा काय आला 2 चा. बी मध्ये 2, ए मध्ये आहे 2. Therefore a and b are equal sets. Therefore a is equal to b. हा दुसरा क्वेश्चन पूर्ण झालेला आहे. थर्ड क्वेश्चन आहे, which of the following are empty sets आणि why, म्हणजे रिझन देसेस. एम्प्टी सेट म्हणजे रिक्त संच कोणते, विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे ए इज इक्वल टू ए सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. मग आता
ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0 म्हणजे काय, 0 पेक्षा तर लहान पाहिजे आणि नॅचरल नैसर्गिक संख्या अशी 0 पेक्षा लहान नाही कोणती, म्हणजे ए हा एम्प्टी सेट असणार. therefore set A is an empty set. 0 पेक्षा लहान आणि नैसर्गिक संख्या कोणतीही नाही म्हणजे हा एम्प्टी सेट असं लिहा, किंवा हेच आपल्याला तुम्ही असं लिहिलं चालतं, or A is equal to 5 means A is an empty set. त्यानंतर बी आहे, बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता कोणत्या संख्येचा स्क्वेअर 0 आहे तर 0चा, म्हणजे ह्या बी मध्ये काय येणार 0. तर 0 हा एक एलिमेंट आहे, होल नंबर मधला पहिलाच नंबर असतो 0, म्हणजे हा काही एम्प्टी सेट आहे. therefore इथं लिहिस बी इज नॉट एन एम्प्टी सेट. बी इज नॉट एन एम्प्टी सेट, कारण बी मध्ये 0 आलेला आहे. सी वाला x such that 5x minus 2 is equal to 0 and x belongs to n. x such that 5x minus 2 is equal to 0 and x belongs to n. म्हणजे x ही नॅचरल नंबर आहे. आता हे सोडवूया आपण, नॅचरल नंबर येतोय का पाहूया. हे साईडला घेतो मी. 5x minus 2 is equal to 0. माइनस 2 तिकडे होईल प्लस 2, एक्स इज इक्वल टू 2/5. आता 2/5 का नॅचरल नंबर आहे का नाही, तर हेच 2/5 इज नॉट अ नॅचरल नंबर. देअरफॉर म्हणजे सी मध्ये काय येणार आहे, काहीच येणार नाही, एम्प्टी सेट. देअरफॉर सी इज एन एम्प्टी सेट. सेट सी इज एन एम्प्टी सेट. फोर्थ क्वेश्चन आहे, राइट विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाइट और इनफायनाइट. आता फायनाइट म्हणजे यादी संपत असेल तर फायनाइट म्हणजे शांत, आणि यादी संपत नसेल तर इनफायनाइट म्हणजे अनंत. तर त्याच्यातला पहिला काय आहे, ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज लेस दॅन 0, एक्स इज लेस दॅन 10 आहे. एक्स इज नॅचरल नंबर, एक्स इज अ नॅचरल नंबर. आता ए मध्ये काय काय पहा, एक्स सच दॅट एक्स इज लेस दॅन 0, लेस दॅन 10 म्हणजे 10 पेक्षा लहान आहे, आणि एक्स इज अ नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या, म्हणजे 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या. कोणते येतील 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ही यादी संपली थांबली म्हणजे हा सेट आहे फायनाइट सेट. देअरफॉर सेट ए is a finite set. यादी संपली थांबली तर फायनाइट सेट. दुसरा आहे सेट ऑफ ॲपॅरेटस इन लॅबोरेटरी. दुसरा आहे बी इज इक्वल टू वाय सच दॅट वाय इज लेस दॅन -1, y is an integer. Y such that y is less than -1 and is an integer. आता -1 पेक्षा लहान आणि इंटीजर, मग त्यात कोणकोणती येतील, -2 -1 पेक्षा लहान येणार आहे, -2 -3 -4 असं चालू राहील, म्हणजे अँड सो ऑन. आणि अशा पद्धतीत म्हणजे ही यादी थांबत नाही. देअरफॉर सेट बी इज एन इनफायनाइट सेट. सेट बी इज एन इनफायनाइट सेट. त्यानंतर थर्ड आहे सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. आता तुम्ही तोंडी सांगू शकता,
सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल, म्हणजे तुमच्या शाळेतील इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांचा संच. आणि त्याची जर आपण नावं लिहायला सुरुवात केली तर ती यादी केव्हा ना केव्हा तरी संपेल. देअरफॉर सेट सी इज अ फायनाईट सेट. फोर्थ एक्झाम्पल आहे सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज, तुमच्या गावातील व्यक्तींची संख्या. आणि त्यांची जर आपण यादी करायला लागलो तर ती गावातल्या व्यक्तींची यादी केव्हा ना केव्हा तरी संपेल. देअरफॉर दिस सेट इज अ फायनाईट सेट. पाचवा आहे सेट ऑफ ॲपॅरेटस इन लॅबोरेटरी, म्हणजे प्रयोगशाळेतील त्या साहित्यांचा संच. ती जर आपण यादी करायला लागलो उपकरणांची संचांची तर ती यादी केव्हा ना केव्हा तरी संपेल. देअरफॉर दिस सेट इज अ फायनाईट सेट. सेट ऑफ होल नंबर्स, आता होल नंबर्स आपल्याला माहिती आहे, होल नंबर म्हणजे डब्ल्यू, ते कुठून सुरू होतात, झिरोला. 0 1 2 3 अँड सो ऑन. ही यादी संपत नाही. देअरफॉर सेट ऑफ होल नंबर्स इज अन इनफायनाईट सेट. आणि लास्ट आहे सेट ऑफ रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स म्हणजे क्यू आपल्याला माहिती आहे, त्यात परिमेय, रॅशनल म्हणजे परिमेय संख्या. मग 1 2 3 वगैरे सुद्धा येतात आणि त्याच्या मधल्या सुद्धा येतात. 3/2 म्हणजे 1.5 वगैरे अशा. की जर आपण यादी लिहायला लागलो तर यादी केव्हाही संपत नाही. देअरफॉर सेट ऑफ रॅशनल नंबर्स इज अन इनफायनाईट सेट. अशा पद्धतीनं हा प्रॅक्टिस सेट 1.2 संपलेला आहे.